Learning is indeed a fun with Learn Easy Swayam. Welcome back, friends, in our channel Learn Easy Swayam. In our previous video, we have seen how one can draft an impressive speech, but our today's video is based on how one can present an impressive speech, and for that presentation, there are three important aspects. To know these three important aspects, just subscribe our channel and keep updating. How one can draft an impressive speech, we have seen it in our previous section. Just we'll take a quick recap of the same topic. Main topic, format of a speech is important, introduction, time given for the speech, overall procedure, relevant thoughts and examples we have to use. At the same time, quality of a content and the quality of presentations matter to draft an impressive speech, to write an impressive speech, and to present an impressive speech. We have to understand three layer procedure of developing a speech, and that three-layer procedure is given in your textbook under three segments. First one is the content, second one is the speaking presentation, whereas third one is the useful phrases and vocabulary. विद्यार्थी मित्रांनो, भाषणाचं लेखन कसं करायचं, त्याचा आराखडा कसा असावा हे आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं. पण भाषणाचे संपूर्णतः विकसन आणि त्यानंतर त्या भाषणाचे सादरीकरण करण्यासाठी 3 पायऱ्यांवर आपल्याला त्या भाषणाचा विचार करावा लागतो आणि मग ते सादर करावं लागतं. त्यातला पहिला जो पायरी आहे त्या पायरीकडे आपण लक्ष देऊयात. See, speech development, and in the speech development, the first and the foremost important thing is the content of the speech. कुठल्याही भाषणाचा जो मूळ गाभा असतो, तो मूळ गाभा हा त्या भाषणाचा आशय असतो. कारण जर आशय परफेक्ट असेल, त्या विषयावर तुम्ही मुद्देसूद लेखन केलेलं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या लेखनामागचा तुमचा विचार जेव्हा समोरच्या व्यक्तीला म्हणजे प्रेक्षकांपर्यंत जाऊन भिडत असेल, तेव्हा ते भाषण खूप चांगलं होतं असं म्हटलं जातं. त्यासाठी त्या भाषणामागचा विचार, त्याच्यावर झालेलं चिंतन, मनन आणि मग लेखन आणि नंतर सादरीकरण या गोष्टींकडे आपल्याला पाहावं लागेल. तर कॉन्टेंटमधले कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत ते आपण पाहूयात. ग्रीटिंग्स. First of all, we have to greet properly, and whenever we are writing a speech in English at that time, greetings should be clear and precise to minimize our grammatical mistakes. म्हणजेच ग्रीटिंग्स, एखाद्याला अभिवादन करताना भाषणाच्या सुरुवातीला जर आपण अभिवादनाच्या स्वरूप थोडक्यात उरकलं तर ते अगदी योग्य आणि व्याकरणदृष्ट्या त्याच्यामध्ये चूक येत नाही आणि त्यामुळे इंग्रजीमधल्या भाषणाचा जर विचार करायचा झाला तर तुमचे ग्रीटिंग्स हे खूप प्रिसाईज असले पाहिजेत. आणि तुमच्या याच्या पुढच्या स्लाईड्समध्ये तुम्हाला त्या ग्रीटिंगसाठी कोणत्या पद्धतीची वाक्य वापरता येतील तेही आपण बघूयात. आफ्टर कॉन्टेंट, इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक मीन्स सी द लिनियरिटी ऑफ द speech writing and speech presentation. At the very first sentence or at the very first paragraph, you have to greet to the audience. After that, you have to introduce yourself, and at the very same time, you have to introduce your topic particularly. म्हणजेच तुमचा जो टॉपिक, जो महत्त्वाचा विषय आहे भाषणाचा, तो तुम्हाला स्पष्ट आणि ठळक शब्दात मांडावा लागतो. त्यानंतर एक्सपोजिशन ऑफ अ मेन थीम, आणि मग त्या विषयावर आधारित असणारी तुमच्या विषयाचा संपूर्ण गाभा जो आहे त्या गाभ्यात तुम्ही साधारण संपूर्ण भाषणाचा कमी शब्दात तुम्ही कोणकोणत्या मुद्द्यांवर बोलणार आहात ते सुरुवातीला सांगणं श्रेयस्कर ठरतं. तदनंतर क्लॅरिटी ऑफ अ मॅसेज अँड ऑर्गनाइज थॉट्स अँड आयडिया. जे मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुमच्या मॅसेजची, संदेशाची स्पष्टता जितकी ठळक असेल तितका तुमचा मेसेज लोकांपर्यंत पटकन पोचतो, त्या भाषणाचा आशय विषय समोरच्या ऑडियन्सला जाऊन भिडतो. आणि या सगळ्यासाठी काय गरजेचं आहे तर ऑर्गनाइज्ड थॉट्स अँड आयडियाज, म्हणजे तुमच्या विचार आणि कल्पना या खूप क्रमबद्ध पद्धतीनं, नियोजनबद्ध पद्धतीनं तुम्हाला समोरच्यापर्यंत पोहोचवता आल्या पाहिजेत. तदनंतर
मोराल अँड द प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ युअर स्पीच ऑर द मेसेज ऑफ युअर स्पीच. म्हणजेच तुमच्या भाषणातलं जो संदेश आहे त्या संदेशातून लोकांचं होणारं उद्बोधन जे आहे ते उद्बोधन जरी असलं तरी ते उद्बोधन व्यवहार्य असलं पाहिजे आणि आपल्या रोजच्या जगण्याशी साधर्म्य सांगणारं असलं तर ते समोरच्या माणसाच्या काळजाला भिडतं आणि ते आपलंसं वाटतं. आणि मग त्यासाठी सद्य परिस्थितीशी समरूप असणारी उदाहरणं तुम्हाला देता आली पाहिजेत. म्हणजे आशय लिहिताना त्या भाषणाचा या सगळ्या मुद्द्यांवर तुम्ही विचार केला पाहिजे. तदनंतर पुढचा जो टॉपिक कन्क्ल्युजन जे होतं ते कन्क्ल्युजनही तुमच्या भाषणाचं तुम्ही खूप प्रिसाइजली आणि थोडक्यात मांडलं पाहिजे. स्पीकिंग प्रेझेंटेशन म्हणजे आशयानंतर तुमच्या बोलण्याचं सादरीकरण, तुमच्या भाषणाचं प्रत्यक्ष सादरीकरण कसं असावं याच्यावर आपण विचार करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही पुन्हा एकदा या मागच्या स्लाईडकडे बघा. ही जी मुलगी आहे तिचा आवाज, तिचं नाव मी पर्टिक्युलरली दाखवलं आहे. आत्ता गेल्या वर्षी जी राष्ट्रीय स्तरावरची भारत सरकारची युवा संसद झाली त्या युवा संसदेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या विद्यार्थिनीला मिळालं होतं. श्वेता उमरे, नागपूर, महाराष्ट्र. म्हणजे ही आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की या मुलीला हे भाषणाचं पारितोषिक मिळालं. अँड शी स्पोक फ्लुएंटली विथ पर्टिक्युलर स्ट्रेस, इंटोनेशन, प्रनन्सिएशन अँड विथ ऑर्गनाइज्ड कॉन्टेंट. म्हणजे तिनं जे भाषण सादर केलं होतं ते थरली इंग्लिशमध्ये होतं, पण त्या भाषणाची सुरुवात आणि त्या भाषणाचा शेवट आणि मध्ये तिच्या उच्चारांची स्पष्टता. हे इंटरनेटवर भाषण सगळीकडे उपलब्ध आहे, नक्की एकदा ऐकून बघा. म्हणजे तुम्हाला आशय आणि सादरीकरण याच्यात साधर्म्य असणं किती गरजेचं आहे ते लक्षात येईल. स्पीकिंग प्रेझेंटेशन जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात भाषण सादर करायला जाता तेव्हा ते कसं असावं याच्याकडे आपण लक्ष देऊयात. वर्बल क्लॅरिटी, प्रनन्सिएशन ऑफ वर्ड्स, व्हॉइस मॉड्युलेशन अँड प्रोजेक्शन. आता इथे मी थांबते. पुढे अजूनही 3 मुद्दे आहेत. वर्बल क्लॅरिटी म्हणजे तुमच्या बोलण्यातली, तुमच्या शब्दांमधली असणारी स्पष्टता, कुठेही अडखळणारे, फंबल करणारे शब्द न उच्चारणं, किंवा जर तुमचा एखाद्या शब्दाच्या उच्चारणात येणारा अडसर असेल तर तो शब्द बदलून समानार्थी शब्दाचा वापर करणं खूप गरजेचं आहे. कारण तुमच्या भाषणातली स्पष्टता, भाषेतला ओघ लोकांना खूप आवडत असतो. अँड प्रनन्सिएशन ऑफ द वर्ड्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट इफ यू कन्सिडर युअर स्पीच इन इंग्लिश. इफ यू वॉन्ट टू डिलिव्हर युअर स्पीच इन इंग्लिश ॲट द टाईम युअर प्रनन्सिएशन शुड बी प्रिसाइज, क्लिअर अँड विथ प्रॉपर ॲक्सेंट. म्हणजे हे मला सांगायला खरंच आवडेल की इंग्रजीचं प्रनन्सिएशन तुम्हाला खरंच सुधारायचं असेल तर तुम्ही दिवसातनं एखाद तास का होईना इंग्रजीचे न्यूज चॅनल जे आहेत ते बघत जा. पुढे पुढे मी 2-3 इंग्रजीतल्या वक्त्यांचीच इथे सचित्र माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे तुम्हाला खरंच भाषण कसं दिलं जावं यासाठी या सगळ्यांना इंटरनेटवर तुम्ही शोधलत आणि ऐकलत तर नक्कीच फायदा होईल. आणि प्रनन्सिएशन्स खरं सांगायचं तर खूप वीक प्रनन्सिएशन यूट्यूबवर सुद्धा आपल्याला अवेलेबल असलेले दिसतात. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला इंग्रजीचं प्रेझेंटेशन ऐकायचं असेल, इंग्रजीचे लेसन्स ऐकायचे असतील, भले मग मराठीतनं ट्रान्सलेशन आता मी तुम्हाला सांगते तरीसुद्धा इंग्रजीचं प्रनन्सिएशन चांगलं असणारा व्हिडिओ पाहायला प्रेफरन्स द्या. त्यामुळे तुमचं प्रनन्सिएशन नक्की सुधारेल. व्हॉइस मॉड्युलेशन अँड प्रोजेक्शन. व्हॉइस मॉड्यूल करणं आणि तो प्रोजेक्ट करणं ही एक खूप वेगळी आणि थोडीशी अवघड वाटणारी गोष्ट असते. कारण साधारण ज्यांना प्रोफेशनल भाषणांची किंवा स्पीचेस देण्याची सवय असते त्या लोकांना व्हॉइस मॉड्युलेशन जमतं, किंवा कार्टून सिरीजमध्ये खूप चांगलं व्हॉइस मॉड्युलेशन करून आवाज बदलून वेगळ्या पद्धतीनं तो आवाज सादर केला जातो. पण भाषणाचा जर विचार केला, इफ यू कन्सिडर इंग्लिश स्पीच और इंग्लिश इलोक्युशन कॉम्पिटिशन ॲट द टाईम यू हॅव टू मॉड्यूल युअर व्हॉइस विथ कॉन्टेक्स्ट टू द मीनिंग अँड द एक्सप्रेशन ऑफ द पर्टिक्युलर टॉपिक ऑर ॲन एक्झाम्पल. म्हणजे एखाद्या विषय, आशय आणि उदाहरणाशी साधर्म्य सांगणारं व्हॉइस मॉड्यूल तुमचं चेंज, आवाजातला जो बदल आहे, आवाजातले जे चढ उतार आहेत आणि त्याचबरोबर आवाजातल्या पातळीत होणारा बदल तुम्हाला दाखवता यायला पाहिजे. कारण त्याच्यामुळे तुमच्या उदाहरणात जर एखाद्या भावनेची
भावनेचा ओलावा तुम्हाला दाखवायचा असेल तर तुमच्या आवाजातला कातरपणा तुम्हाला दाखवता आला पाहिजे. आणि त्याचबरोबर एखादं हिस्टॉरिक स्पीच जेव्हा तुम्ही देत असाल तेव्हा तुमचा करेजियस टोन जो आहे तो टोनसुद्धा तुम्हाला तिथे प्रेझेंट करता यायला पाहिजे. अँड दॅट्स वाय व्हॉइस मॉड्युलेशन अँड प्रोजेक्शन इज utmost important in speaking presentation. Presentation and speaking style is the different aspect, and it is based and it varies as per the speaker. Mannerism also, it varies as per the speaker. And at the end, if you observe, audience eye contact is the most important थिंग इन युअर स्पीच डिलिव्हरी. तुमच्या भाषणाच्या सादरीकरणामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती तुमच्या प्रेक्षकांशी तुम्ही डोळ्यांनी केलेला संवाद आहे आणि तुमची जी नजर आहे ती तुमच्या प्रेक्षकांशी बोलली पाहिजे. यू हॅव टू टॉक टू युअर ऑडियन्स थ्रू युअर आईज, थ्रू युअर एक्सप्रेशन्स, अँड युअर कॉन्टॅक्ट शुड बी क्लिअर अँड स्ट्रेट टू द ऑडियन्स. But while contacting to the audience, you have to see the complete scenario or the complete hall in proper way. तुम्हाला जेव्हा आय कॉन्टॅक्ट तुमच्या ऑडियन्सशी करायचा असतो तेव्हा तुमची संपूर्ण हॉलमध्ये नजर जी आहे ती फिरती राहिली पाहिजे, पण ती इतकी गरगर फिरू नये की पाहणाऱ्या ऑडियन्सला कळेल की ही विद्यार्थिनी घाबरत आहे. तुमचा आय कॉन्टॅक्ट खूप सरळ, भेदक आणि त्याचबरोबर त्यांना आपलासा वाटणारा, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधताय असा वाटणारा असला पाहिजे. तदनंतर ॲबिलिटी टू कीप द ऑडियन्स एंगेज. यू हॅव to engage the audience through the apt examples, through the voice modulation, and through the verbal clarity and proper use of quotes and proverbs. तुम्हाला तुमच्या ऑडियन्सला एंगेज ठेवता आलं पाहिजे, म्हणजे त्यांची नजर तुमच्यापासून हटता तर कामाच नाही आहे, पण ते तुमच्या भाषणात समरस झाले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेज करण्यासाठी आशयापासून भाषणाच्या सादरीकरणापर्यंत प्रत्येक गोष्टीवर तुम्ही विचार केला पाहिजे. Confidence, gestures, expression, and the stage courage is last but not the least. तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास, तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि तुमच्या आवाजात होणारा बदल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ती तुमची व्यासपीठावरील आत्मविश्वासाची शैली दर्शवतं आणि त्यामुळे तुमच्या भाषणाच्या सादरीकरणातल्या उत्तम प्रेझेंटेशनकडे किंवा उत्तम सादरीकरणाकडे तुम्ही जायला लागत असतात. युजफुल फ्रेजेस. आपण पुन्हा एकदा मागच्या स्लाईडकडे येऊयात. स्पीकिंग प्रेझेंटेशनमध्ये आपण गेस्चर्स आणि एक्सप्रेशन्स पाहिले, स्टेज करेज पाहिला. मला वाटलं इथे मी अर्नब गोस्वामी जे इंग्लिशमधले खूप चांगले स्पीकर आणि अँकर आहेत त्यांचा फोटो मी तुम्हाला इंडिकेट करून दाखवणार होते. आपण तो पुढच्या स्लाईडमध्ये बघूयात. युजफुल फ्रेजेस म्हणजेच काय तर उपयोगी वाक्यप्रचार आणि शब्दसंग्रह हे भाषणामध्ये खूप गरजेचे असतात आणि त्यासाठी तुमच्या पुस्तकामध्येच त्यांनी खूप छानशा आणि अगदी प्रिसाईज छोट्या सरळ साधे ग्रीटिंग्स दिलेले आहेत जे शाळेतल्या मुलांना इंग्रजी भाषण लिहिण्यासाठी उपयोगी पडतील. दीज ग्रीटिंग्स अँड द प्रिसाईज सेंटेन्सेस आर यूजफुल फॉर द school students to write their speech in English. It's pleasure to see you all. See, simple sentence. And then you have to start your speech. And for that greeting they have given 3 different examples. म्हणजे अभिवादनासाठी त्यांनी 3 वेगळ्या पद्धतीची छोटी छोटी वाक्य दिली आहेत. आपण फक्त ती पाहूयात. I am happy to see you today. It's good to see you all here. See, म्हणजे तोच अर्थ फक्त लिखाणातला फरक करून त्यांनी अभिवादनाचे 3 उदाहरणं इथे दिलेली आहेत. इंट्रोडक्शन ऑफ मेन टॉपिक म्हणजे तुमच्या मुख्य विषयाचं सुरुवात करताना आणि त्या मुख्य विषयाची प्रस्तावना करतानाही कशा वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही इंग्रजी वाक्य लिहू शकता ते आपण पाहूयात. Today's topic is and my talk is about. For example, today's topic is how to achieve success in our life. My talk is about environmental pollution. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं विषयाचा मुख्य गाभा सांगून भाषणाला सुरुवात करू शकता. आणि तदनंतर साधारण त्या 8 ते 10 वाक्यानंतर यू हॅव टू क्लॅरिफाय द पर्पज ऑर द एम ऑफ युअर स्पीच. अँड इन दॅट एम ऑर स्पीच they have given simple example. Through that example you are going to present your
3 subtopics which are important in your speech. I'll focus on one major issue. I'll focus on 2 major issues. I'll focus on 3 major issues based on environmental pollution. म्हणजे अशा पद्धतीनं उदाहरणांचा वापर करून तुम्ही तुमचं भाषण साधारण आपला मराठी माध्यमाचा हिंदी माध्यमाचा आवाका पाहायचा झाला तर एक 20-22 ओळींमधलं भाषण लिहिण्यासाठी त्यांनी पुरेसे मुद्दे इथे दिलेले आहेत. आता हा तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं झाला आणि लास्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कन्क्लुडिंग नोटमध्ये तुम्हा संपूर्ण भाषणाचा एक क्विक रिकॅप तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि शेवटच्या 5 ते 6 ओळींमध्ये तुम्ही तुमचं भाषण खूप कॉन्फिडेंटली प्रॉपर कोट्स स्लोगन्स किंवा प्रोव्हर्बचा उपयोग करून संपवलं पाहिजे. इफ यू हॅव एनी क्वेश्चन फील फ्री टू आस्क. कन्क्लुडिंग नोटनंतर मात्र तुम्ही तुमच्या ऑडियन्सला काही प्रश्न विचारायचे असतील तर संधी देणं गरजेचं आहे. त्यासाठी वापरता येणारं जसंच्या तसं वाक्य पुस्तकातून तुम्हाला मिळेल. Now here we are going to stop with our speech presentation. But what are the do's and don'ts for delivering a speech? भाषण देताना काय करायचं आणि काय करायचं नाही हे पाहण्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ तयार करूयात. थँक्स अ लॉट फ्रेंड्स.